समुद्र असो की लाईफ, धंदा असो की नोकरी, राजकारण असो की समाजकारण, मोठा मासा छोट्या मासाला खाऊन टाकतो. आणि त्यासोबतच हे जर बुलिश एंगल्फिंग मिळाला तर सोन्याहून पिवळं फिनिश खलास खतम. प्रॉफिटपासून कुणी आपल्याला अडवू शकत नाही मित्र. राजकारण असो की समाजकारण, धंदा असो की नोकरी, समुद्र असो की आपलं जीवन, कुठंही बघा सगळीकडे मोठा मासा छोट्या मासाला गिळंकृत करतो, मोठा मासा छोट्या मासाला एंगल्फ करतो. आणि तेच आज आपल्याला बघायचं आहे, एंगल्फिंग पॅटर्न, राईट, बुलिश एंगल्फिंग पॅटर्न. समाजात सुद्धा असं होतं, राजकारणात सुद्धा असं होतं. प्रत्येक ठिकाणी इथं मोठा मासा जो आहे छोट्या मासाला गिळंकृत करत असतो. हे जर तुम्हाला पटत असेल, हे जर कळलं असेल तर हा व्हिडिओ समजणं खूप सोपं जाईल तुम्हाला. पण वेळ आहे, गरज आहे की शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये टिकून राहायची. तर इथं आपण बघा बुलिश एंगल्फिंग पॅटर्न हा जो आहे, हा डाऊन ट्रेंड जेव्हा मार्केटमध्ये चालू असतो, मार्केट त्र्याकूसारखं पडतंय धडाधड 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 धडाधड, आणि अशा वेळेस इथं दोन कॅन्डल तयार होतात, राईट, एक छोटी एक मोठी. आणि त्या कॅन्डल्स त्यावेळेला इथं आपल्याला एक बुलिश एंगल्फिंग पॅटर्न दिसू शकतो. तर कसा, तर आपल्याला बघा फर्स्ट कॅन्डल इज द शॉर्ट रेड बेरिश कॅन्डल. म्हणजे पहिली कॅन्डल कशी असणार आहे, ही शॉर्ट असणार आहे, म्हणजे छोटी असणार आहे. म्हणजे हे मार्केट असं पडत 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 यायलं आहे, ही अशी छोटी कॅन्डल असेल, बरोबर. आणि नंतर फॉलोड बाय ग्रीन कॅन्डल, बुलिश कॅन्डल. दुसरी कॅन्डल कशी असणार आहे, हिरवी, की तिला कलर काही पण द्या, बुलिश कॅन्डल असणार आहे, जी कॅन्डल या पूर्ण कॅन्डलला एंगल्फ करणार आहे, बरोबर आहे. इथं आपण हे घेऊया, एंगल्फ करणार आहे. हे लक्षात आलं का? म्हणजे ही जी बेरिश कॅन्डल होती, या कॅन्डलला ह्या कॅन्डलने पूर्ण एंगल्फ केलेलं आहे, बरोबर. ही जितकी मोठी असेल तितकं भारी, राईट. परंतु या कॅन्डलला ह्या कॅन्डलने एंगल्फ केलं पाहिजे. कधी कधी काय होतं, या कॅन्डलनंतर गॅप डाऊन मार्केट ओपन होतं आणि तिथून हे मार्केट, ह्याला छोटी मोठी वीक असू शकते, त्याला काही अडचण नाही आहे. तर याला एंगल्फिंग कळालं असेल तर वाय टाईप करा खाली खाली कॉमेंटमध्ये, हां बरोबर. तर या पद्धतीनं एंगल्फ होतं. आणि हे चित्र आहे सिग्नल पोटेन्शियल फॉर अपवर्ड ट्रेंड रिव्हर्सल. मार्केट वर जाऊ शकतं, ह्याचं एक आपल्याला इथं सिग्नल मिळतं मित्र हो. आणि हे सिग्नल म्हणजे हे बघा, हे वरून मार्केट पडत होतं आणि ही रेड कॅन्डल आली आणि बरोबर ह्याच्यानंतर बघा हे गॅप डाऊन झालं ओपन, बरोबर. प्रत्येक वेळेला व्हावंच असं नाही, पण गॅप डाऊन ओपन होऊन जर वर पूर्ण एंगल्फ ह्या कॅन्डलला केलं तर तो एक स्ट्रॉंग बाईंग सिग्नल आहे, ज्यामुळं आपल्याला खूप जबरदस्त असं अप ट्रेंडचा अनुभव होतो आणि ते खूप लाँग टर्म पण चालू शकतं. त्यात एंट्री वगैरे कशी घ्यायची हे आपण धीरे धीरे बघूया, चार्टवर सुद्धा बघूया, त्याची स्ट्रॅटेजी पण बघूया. आता हे फॉर्मेशन मेकॅनिझम काय, कसं हे फॉर्म होतं, त्याला आपल्याला हे लक्षात ठेवायचं. ऑकर्स ओव्हर 2 ट्रेडिंग सेशन. म्हणजे मग ती कॅन्डल तुमची दिवसाची लावली असेल, आठवड्याची लावली असेल, महिन्याची लावली असेल, 1 मिनिटाची लावली असेल, 5 मिनिटाची असेल, तर हे 2 कॅन्डल संपल्याशिवाय, हे 2 सेशन संपल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येत नाही की हे एंगल्फिंग आहे का नाही, राईट. पहिली कॅन्डल झाली आहे, दुसरी हिरवी बनली आहे आणि लगेच आपण घुसलो असं नाही. ती कॅन्डल पूर्ण क्लोज व्हावी लागेल, मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला कळेल की हा बुलिश एंगल्फिंग पॅटर्न झालेला आहे. उदाहरणं पण आपण बरेचसे बघूया. याच्यामध्ये रिफ्लेक्ट सिग्निफिकंट शिफ्ट इन द मार्केट सेंटिमेंट. म्हणजे काय झालं की पहिल्या बेरिश कॅन्डल नंतर गॅप डाऊन ओपन होऊन पूर्ण त्या कॅन्डलला खाऊन टाकलंय, एंगल्फ केलंय, बुलिश एंगल्फिंग झाला. म्हणजे या मोठ्या माशानं छोट्या माशाला खाल्लं. म्हणजे हे जे बायर आणि सेलरची जी लढाई आहे, त्याच्यामध्ये सेलर कमजोर पडले, सेलर छोटा मासा झाले, बायर इथं स्ट्रॉंग झाले, ते मोठा मासा झाले. आणि आपल्याला माहिती आहे, समुद्र असो की लाईफ, धंदा असो की नोकरी, राजकारण असो की समाजकारण, मोठा मासा छोट्या मासाला खाऊन टाकतो. जेव्हा सेलर छोटे झाले, सेलर कमी पडले, बायर स्ट्रॉंग झाले, तेव्हा हे जे मोठे मासे आहेत हे छोट्या मासाला खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. आणि मग त्यावेळेस एक बुलिश सेंटिमेंट मार्केटमध्ये येतं आणि मग मार्केटमध्ये एक अप ट्रेंड आपल्याला दिसायला लागतो. क्रायटेरिया काय हो, मग हे आयडेंटिफाय करायचं क्रायटेरिया काय आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायचं की सेकंड कॅन्डल जी आहे मस्ट आहे. हे काय की तिनं पहिल्या कॅन्डलला गिळलंच पाहिजे, राईट. हे चालणारच आहे असं, राईट. मला एक विद्यार्थी भेटला, स्टुडंट, राईट. आणि तो एकदम म्हणजे ट्रिपल एम मनी मेकिंग मशीनचा विद्यार्थी होता.
त्यामुळं मी फोनवर बोलतो, रोज 2, 3, 4, 5 विद्यार्थ्यांना बोलत असतो. आणि मग त्यांनी मला विचारलं, "सर, की हा मी जर प्रॉफिट कमवला तर त्याचा लॉस होईल किंवा त्या दुसऱ्या कुणाचा तरी लॉस होऊनच मला प्रॉफिट मिळणार आहे ना? का वेगळं काही असतं आपोआप पैसे तर त्याला असं म्हणायचं होतं, की "सर, मी खूप म्हणजे मला गिल्टी फील होतंय, की दुसऱ्याचा लॉस करून मी स्वतःचा फायदा का करू?" मग त्याला मला अर्धा 1 तास पूर्ण गीता समजवावी लागली. राइट. जसं श्रीकृष्णाने महाभारतामध्ये अर्जुनाला पूर्ण सांगितलं होतं, ती गीता मला पूर्ण त्याला सांगावी लागली. मग त्याला लक्षात आलं, आज तो एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर आहे. पण लक्षात घ्या, मोठ्या माशानं छोट्या माशाला गिळल्याशिवाय ही पृथ्वी चालत नाही. हे पण तेवढंच मोठं सत्य आहे. तर त्यामुळे एंगल्फिक कॅन्डलला दूर ढकलू नका. ही तुम्हाला खूप प्रॉफिटेबल बनवू शकते. बरोबर. याच्यावर तुमची मतं वेगळी असू शकतात. तुम्हाला काय वाटतं नाही खाली कॉमेंटमध्ये एकदम चांगल्या माइंडनी, बरोबर आहे की नाही. आपल्याला एखाद्याच्या मताच्या विरोधात जरी मत मांडायचं असेल राईट, तरीसुद्धा त्याला एक सिस्टम असते, की सर तुमचं एकदम बेस्ट आहे, पण मला असं वाटतंय. राईट, ॲज लाईक दॅट. त्यामुळं तुम्ही एक यशस्वी आणि मोठा माणूस खूप लवकर होऊ शकता. आणि मुळे लक्षात घ्या, मग ही एंगल्फिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि मोर सिग्निफिकंट हे हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम. जर आता ही जी कॅन्डल बनली आहे, याच्यामध्ये हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम असेल तर खूप जबरदस्त मजा येणार आहे. आणि ट्रेंड रिव्हर्सलचं अजून एक कन्फर्मेशन झालं. मग त्याच्यासोबत सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे ते पण तुम्ही वापरू शकता. हे ट्रेडर्स कसं इम्प्लिमेंट करतात, तर हे काय करतात, बुलिश एंगल्फिंग इंडिकेट्स बायिंग अपॉर्च्युनिटी. आणि ट्रेडर इथं या ठिकाणी काय करतात, या बायिंग अपॉर्च्युनिटीसाठी बेस्ट यूज आहे की नाही, अलॉंग अदर ट्रेडिंग इंडिकेटर्स कन्फर्मेशन. RSI, MACD किंवा बॉलिंजर बँड किंवा अनेक इंडिकेटर्स आहेत. बरोबर आहे. मी ऑलरेडी इंडिकेटर्सचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. मराठी चॅनलवर नाही सापडलं तर चार्ट कमांडो हिंदी चॅनल सर्च करा, त्याच्यावर जा. तिथे इंडिकेटरची मी सिरीज टाकलेली आहे. मराठीवर पण मी येणाऱ्या भविष्यात जे कुठलं इंडिकेटर्स टाकलं नसेल ते पण मी तिथे टाकेन. पण तुम्हाला जाऊन तिथं स्टडी करावं लागेल. आणि ते याच्यासोबत जर अजून कन्फर्मेशनसाठी वापरलं तर बेस्ट ऑफ लक. खूप छान. तर बुलिश एंगल्फिंगचे अनेक उदाहरणं तुम्हाला मार्केटमध्ये सापडतील. इथं जर आपण बघायला गेलं तर हे कन्सिस्टंटली डाऊन ट्रेंड आहे. आणि इथं बघा हे लहान कॅन्डल आलेली आहे, बेरिश कॅन्डल. आणि ही जी मोठी कॅन्डल पूर्णतः त्याला कम्प्लिटली एंगल्फ केलं. हिनं गॅप डाऊनसुद्धा केलं होतं, बरोबर. गॅप डाऊन करून हे पूर्ण एंगल्फ केलं. तर हे किती मोठा ट्रेंड आपल्याला याच्यानंतर खायला मिळाला आहे. याच्यासोबत तुम्ही RSI वगैरे वापरू शकता, सपोर्ट रेजिस्टन्स आहे की नाही, हे ट्रेंड लाईन ब्रेक. याच्यामध्ये एक तुम्हाला सिक्रेट सांगतो आहे की नाही, जर तुम्ही याच्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत असाल तर किमान मिनिमम 5 लोकांना हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचाच आहे. ही पूर्ण सिरीज आणि मग आपल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत हे पोचवायचं आहे आपल्याला. आणि 100% अमेरिकेत जशा पद्धतीनं लोक ट्रेडिंगमध्ये एक्सपर्ट आहेत किंवा प्रत्येकाचे डिमॅट अकाउंट आहेत मॅक्झिमम लोकांचे, तर ते पर्सेंटेज आपल्याला वाढवायचं आहे मराठी लोकांचं. तर इथं बघा, हे एंगल्फ झालं की सगळ्यात सेफ बाईंग काय असते, याच्या हायवर तर करू शकता, पण याच्या प्रिव्हियस बघायचं इकडे, म्हणजे इकडे डाव्या साईडला बघायचं. तर स्विंग हाय कोणता आहे, तर इथला स्विंग हाय हा आहे. हा स्विंग हाय ब्रेक झाल्यानंतर जर बाय केलं ना तर फाल्स सिग्नलसुद्धा आपले निघून जातात. बरोबर. पॉईंट कसा वाटला खाली कॉमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. 10 चार्ट मला होमवर्क आत्ताच्या आत्ता बसा, सगळे कामं सोडा, 10 चार्ट हे पुढं शोधा एंगल्फिंग कॅन्डलचे आणि मला चार्ट कमांडो होमवर्क @gmail.com वर पाठवा. पण जाता जाता एक लक्षात ठेवायचे लिमिटेशन्स पण आहेत बरं का. इथं काय लिमिटेशन्स काय आहेत, तुम्हाला कसं हे करायचं, तर नॉट अ डिफायनाईट इंडिकेटर ऑफ ट्रेंड रिव्हर्स. एक्झॅक्ट गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही की बाबा ट्रेंड रिव्हर्स होणारच होणार म्हणून. म्हणून मी काय केलं होतं, तुम्हाला आता जी ट्रिक सांगितली की मागच्या स्विंग हायचा, म्हणजे तुम्हाला चार्टवर पण दाखवलं, मागचा जो लेटेस्ट स्विंग हाय आहे तो ब्रेक झाल्यावर मग एंट्री घ्यायची. हे एक हा पॉईंटसाठी आपल्याला बेस्ट. म्हणजे हे डेफिनेट सिग्नल नाही आहे, पण तो जो मागचा स्विंग हाय जर ब्रेक झाला तर मग मात्र जिथं जिथं त्यांनी स्टॉप लॉस वगैरे ठेवलेले असतात, ते लोक सेलर असतात, त्यांचे स्टॉप लॉसेस हिट होतात, ते लॉसमध्ये जातात. काटावर काही बाय करायला बसलेले असतात, त्यांच्या बाईंग ऑर्डर तिथं असतात, ह्यांचे स्टॉप लॉसमध्ये पण बाईंग ऑर्डर असतात, ह्यांचा लॉस झाला म्हणून परत डबल ते बाईंग ऑर्डर टाकतात. तर अशा पद्धतीनं मग मात्र ट्रेंड थांबत नाही. म्हणून हे खूप एक सिंपल ट्रिक सांगतोय मी, पण तुम्हाला करोडपती नाही, अरबपतीसुद्धा ह्या ट्रिक्स बनवू शकतात. तुम्ही मिलेनियर बिलेनियर पण होऊ शकता एका ट्रिक्समुळे. खरं असेल तर कॉमेंटमध्ये
कॉमेंटमध्ये वाय टाईप करा, नाहीतर एन पण टाईप करू शकता. तुमच्या प्रत्येक कॉमेंटची मी इज्जत करतो मित्रो. तर इथं आपण बघूया नॉट अ डेफिनेट हे त्यासाठी आपल्याला ते ट्रिक वापरा मी सांगितलेली. पॉसिबिलिटी ऑफ फॉल्स सिग्नल खूप जास्त असते जर आपण इतर याच्यासोबत वापरलं नाही तर. त्यामुळे आपल्याला काय शुड बी इंटिग्रेटेड इन टू द ब्रॉडर ट्रेडिंग ॲनालिसिस. आपलं जे मोठं आहे की नाही टॉप डाऊन अप्रोच करायचा आणि मोठं आहे ॲनालिसिस, बाकी इतर स्ट्रॅटजी जी आपली लॉंगची स्ट्रॅटजी आहे, आणि त्यासोबतच हे जर बुलिश एंगल्फिंग मिळाला तर सोन्याहून पिवळं फिनिश, खलास, खतम. प्रॉफिटपासून कुणी आपल्याला अडवू शकत नाही मित्र. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.